कधी असं झालंय का की कोणाशी तरी बोलावंसं वाटतंय पण एक अनामिक भीती आपल्याला मागे खेचते? हेच आहे ते सामाजिक नकाराचं भय, जे आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी अनुभवायला मिळतं. तर मग आजच्या या विश्लेषणात आपण याच भीतीची मुळं शोधणार आहोत आणि त्यावर मात कशी करायची हेही समजून घेणार आहोत. कल्पना करा, आपण एखाद्या आकर्षक व्यक्तीला पाहतो, त्यांच्याशी बोलण्याची तीव्र इच्छा होते, पण आपण जागेवरच थिजून जातो. एक पाऊलही पुढे टाकता येत नाही. ही भीती नेमकी येते कुठून? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर मात करता येते का? सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ही भीती वाटणं यात आपली काहीही चूक नाही. आपण ज्या स्रोतांचा अभ्यास करतोय ते याला भीतीची सवय किंवा फिअर हॅबिट म्हणतात. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहीत आहे? कोणतीही सवय योग्य प्रयत्नांनी मोडता येते. एक गंमतशीर गोष्ट माहिती आहे का? आपण जितकी जास्त नकाराची भीती बाळगतो तितकीच नकार मिळण्याची शक्यता वाढते. ऐकायला थोडं विचित्र वाटतंय नाही का? चला तर मग हा नकाराचा विरोधाभास नेमका काय आहे ते जरा खोलवर जाऊन समजून घेऊया. आता आपण ज्या स्रोताचा अभ्यास करतोय तो जरी पुरुषांसाठीच्या एका डेटिंग गाईडमधून घेतला असला तरी त्यातली जी तत्त्वं आहेत ना, ती खरं तर सगळ्यांनाच लागू होतात. आणि त्याचा गाभा फक्त एकच आहे: संकोच बाजूला सारून कृती करणं. कधी लक्ष दिले का की जेव्हा आपण चिंताग्रस्त असतो किंवा घाबरलेले असतो तेव्हा लोक आपल्याशी बोलणं टाळतात? हे असं का होतं? कारण आपली जी भीती असते ती नकळतपणे आपल्याला कमी आकर्षक बनवते. आणि हाच आहे तो नकाराचा विरोधाभास. मग या विरोधाभासाच्या चक्रातून बाहेर कसं पडायचं? उत्तर अगदी सोपं आहे: आपली मानसिकता बदलून. आता हे नक्की कसं करायचं? चला पाहूया. आपण अनेकदा लोक काय म्हणतील किंवा त्यांना काय वाटेल याचा जास्त विचार करतो, नाही का? मूळ स्रोतांनुसार हीच ती गोष्ट आहे जी आपल्याला मागे खेचते. आपण समोरच्या व्यक्तीच्या मताला स्वतःच्या मतापेक्षा जास्त किंमत देऊ लागतो आणि तिथेच सगळा घोळ होतो. जरा या स्लाइडकडे बघा. इथे दोन प्रकारच्या मानसिकता दिसतायत. एका बाजूला आहे भयभीत मानसिकता, जी सतत दुसऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विचार करते. आणि दुसऱ्या बाजूला आहे आत्मविश्वासू मानसिकता, जी स्वतःच्या इच्छांना महत्त्व देते. फरक अगदी स्पष्ट आहे नाही का? बरं, आता आपल्याला का हे तर कळालं आहे. चला तर मग कसं यावर बोलूया. या भागात आपण ही भीतीची सवय मुळापासून कशी बदलायची याची एक प्रॅक्टिकल पद्धत शिकणार आहोत. या टेक्निकचं नाव आहे फिअर हॅबिट रिसेटिंग. कल्पना एकदम सोपी आहे. जी गोष्ट करायला भीती वाटते तिला एकदम सामोरं न जाता छोट्या छोट्या अगदी सोप्या स्टेप्समध्ये सामोरं जायचं. मग हे नक्की काम कसं करतं? बघा, पहिली पायरी: सगळ्यात सोपी, कमीत कमी भीती वाटेल अशी एक कृती निवडा. उदाहरण, फक्त अनोळखी व्यक्तीला वेळ विचारणे. दुसरी पायरी: तीच कृती पुन्हा पुन्हा आणि पुन्हा करा, खूप वेळा करा. आणि मग येते तिसरी पायरी: हळूहळू जसजसा आत्मविश्वास वाढेल तसतशी त्या कृतीची तीव्रता वाढवत न्या. याला ना जिममध्ये व्यायाम करण्यासारखं समजा. आपण पहिल्याच दिवशी जाऊन 100 किलो वजन उचलत नाही, बरोबर? आपण अगदी हलक्या वजनाने सुरुवात करतो आणि हळूहळू सवयीने आपली ताकद वाढवत नेतो. सामाजिक कौशल्यांचंही अगदी तसंच आहे. कमी तीव्रता पण जास्त पुनरावृत्ती. बरं, आतापर्यंत आपण प्रत्यक्ष भेटींबद्दल बोललो, पण आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन डेटिंगचं काय? चांगली बातमी ही आहे की हीच सगळी तत्त्व तिथेही अगदी तशीच लागू होतात. 35%. हो, आकडा बरोबर ऐकलाय. आजच्या काळात होणाऱ्या तब्बल 35% लग्नांची सुरुवात ही ऑनलाईन डेटिंगमधून होते. म्हणजे या माध्यमाची ताकद किती आहे याचा अंदाज येतो. इथे काही लोकप्रिय डेटिंग साइट्स आणि ॲप्सची माहिती दिली आहे. बघा, प्रत्येक प्लॅटफॉर्मचा एक वेगळा युजर बेस असतो. काही कॅज्युअल डेटिंगसाठी आहेत तर काही गंभीर नात्यांसाठी. त्यामुळे आपल्या अपेक्षेनुसार योग्य प्लॅटफॉर्म निवडणं खूप महत्त्वाचं आहे. तर ऑनलाईन डेटिंगच्या जगात सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? सगळा खेळ असतो तो आपल्या फोटोचा आणि आपण पाठवलेल्या पहिल्या मेसेजचा. आपलं प्रोफाईलचं वर्णन आणि बाकीच्या गोष्टी खूप नंतर येतात. त्यामुळे आपली सगळ्यात जास्त ऊर्जा याच दोन गोष्टींवर केंद्रित करायला हवी. आता चांगला प्रोफाईल फोटो म्हणजे नक्की काय? तर इथे काही सोप्या टिप्स आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, आपला चेहरा स्पष्ट दिसू द्या. काहीतरी नैसर्गिक ॲक्टिव्हिटी करतानाचा फोटो नेहमीच चांगला दिसतो. आणि हो, ग्रुप फोटोज किंवा आरशासमोरचे सेल्फी शक्यतो टाळावेत. तर मग या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकलो? याचा मुख्य निष्कर्ष काय आहे? स्रोताचा जो निष्कर्ष आहे तो अगदी स्पष्ट आहे. फक्त माहिती वाचून किंवा प्रेरणादायी व्हिडिओ बघून काही होणार नाही. संकोचावर मात करण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष कृती करावीच लागेल. ही एक सक्रिय म्हणजे ॲक्टिव्ह प्रक्रिया आहे आपल्या मेंदूला पुन्हा ट्रेन करण्याची.
एक क्षण विचार करा, जर ही भीती नसतीच तर आपल्या आयुष्यात काय काय बदललं असतं? आपण काय वेगळं केलं असतं? आपण एक व्यक्ती म्हणून कसे असतो? आणि जाता जाता ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्रोतांमधलं एक वाक्य आहे की समोरची व्यक्ती तुम्हाला नाकारत नाही, तर ती फक्त स्वतःला तुमच्या आयुष्यातून बाजूला करत असते. म्हणजे बघा, नकार हा आपल्या किमतीचा दाखला नसतो. तो फक्त एक सिग्नल असतो की ती व्यक्ती आपल्यासाठी योग्य नाही. आणि यात काहीही पण काहीही गैर नाही.